नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये आहे ना, आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे गोंधनावरती. गोंधन असतं ना, हातावरती गोंधलेलं असतं, इथं गोंधलेलं असतं, इथं गोंधलेलं असतं, हातावरती गोंधलेलं असतं, इकडं गोंधलेलं असतं, इथं गोंधलेलं असतं. माझं पण आहे, इथं गोंधलेलं आहे, दिसत नाही. तर फेंट झालेलं आहे माझं. ह्या हातावरती पण आहे, ह्या हातावरती पण आहे, इथं पण होतं, इथलचं गेलं डॉट होता, मी डॉट केलेला, तर तो गेलेला. फेंट आहे म्हणजे दिसत नाही. तर मी आता टिकली खाली लावते. तर असं हे गोंधन आहे. तर मावशी आलेल्या आहेत गावावरून. तर मावशीचं गोंधन मी बघितलं, मग मावशीला म्हटलं आम्हाला सांगा गोंधन तुमचं, दाखवा बा आणि माहिती पण सांगा थोडीशी. तर त्यांनी ना गोंधनाविषयी माहिती सांगितलेली आहे. त्यांनी काय काय गोंधलं आहे हातावरती, पंजावरती, मागच्या साईडने. तर ते आता तुम्हाला सांगतील. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट पण करा. आणि आता नवीन टॅटूची पद्धत आलेली आहे. तर टॅटूमध्ये सोन्या, तर टॅटूमध्ये मी हे मागच्या वर्षी आमचे दुर्गडीची जत्रा होती, तर दुर्गडीमध्ये नवरात्रामध्येच मी टॅटू काढलेला आहे. आणि आत्ता पण आम्ही जाणार आहे उद्या तिथं. आता नवरात्रामध्ये यात्रा भरलेली असते, मी पण जाणार आहे. मी पण अजून एक टॅटू काढून येणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्याला सगळ्यांना गोंधनाविषयी माहिती मिळेल. कारण आपल्या पुढच्या पिढ्यांकडं गोंधनाविषयी माहिती नाही राहणार, टॅटूविषयी राहील किंवा अजून दुसरं. पूर्वी गोंधायचे ना, तर पूर्वी सुईनी गोंधायची, अशी सुई खूप टोचायची. पण असं आम्ही लहान होतो ना, तर गोंधताने ना, लहान असल्यामुळं सुई टोचली तरी सहन करायचं. आत्ता पण सुई टोचूनच हे करतात, टॅटू काढताना पण सुई टोचली जाते. पण पूर्वी डायरेक्ट सुईनेच गोंधन काढलं जायचं, तर ते शेवटपर्यंत निघत नाही. नमस्कार आजी. नमस्कार. तुमच्या हातावर हे काय काय गोंधलेलं आहे ते आम्हाला दाखवा. हे बहीण भावंड, हा भाऊ आणि बहीण. हा नंतरला कमळाचं फूल हा आणि रामाचा रथ हा अजून आणि आरसीसी आरसीसी म्हणजे म्हणजे डोकं अर्ध दुखत नाही, डोकं दुखत नाही. हा हा आरसीसी नाही लागत. आणि एक आता इच्छू, हा पुढं कर. येडका, हां, येडका हा बरंच. आणि वाघनखी, वाघनखी. हा नंतर केळीचे खूट, दोन. हा केळीचे खूट 2 आहे. हा हा आणि नंतर सुरे, चांदसुरे. हा चांदसुरे झाल्यावर रामाचे पाऊल, हा रामाचे पाऊल हा हे. आणि नंतर ह्या चवल्या पावल्या, हा ह्या 5 चवल्या पावल्या, अच्छा 5. आणि ह्या 5 माश्या, हा ह्या 5 माश्या हा नाही, हे पुढचं जोंधळ. हे दोन दळ. हा, हे जोंधळ 5. हे काय 5 जोंधळ. हां, हा हा आणि ह्या 5 माश्या. अच्छा. ते माशा का गोंधतात? ते नको काय. आणि बघ या 5 गवळणी. आता हा 5 गवळणी हा आणि तुळस, तुळसी. तुळस, रामाचा रथ. हा हा बघा 4 चाकाचा रामाचा रथ. हा हा आणि ही बहीण भावंड, नाव बहिणीचं आणि भावाचं. अच्छा. हा हा पिराजी चंद्रभागा. हा पिराजी चंद्रभागा. हा, छान. बंद कर. आजी तुमचं नाव, चंद्रभागा, गाव कोणतं तुमचं? बेनला. वेलगाव. सध्या तुम्ही काय करता? घरात स्वयंपाक, जेवण, धुणं हा शेती आहे तुमची गावी? आहे ना. शेतीमध्ये काय घेता? सोयाबीन, कांदे, हा लसूण, हा शेंगभुईमुग. काय तुमचं सांगायचं आयुष्य, आमच्यामध्ये? तुमचं कसं आहे आयुष्य आता? चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. सगळं चांगलं.